त्रासाची पराकाष्ठा एवढा त्रास त्यांनी दिला. अनेक प्रकारे व्यवसायावर, परिवारावर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. हा राजकारण, समाजकारण, उद्योग व्यवसाय यामध्ये संपवतो म्हणून कोणी संपत नसतं. आम्हाला त्रास देण्याचा महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी खूप प्रयत्न केला. खूप म्हणजे त्रासाची पराकाष्ठा एवढा त्रास त्यांनी दिला. आणि मी असेल किंवा आमच्या माडिक परिवार असेल, मी त्यावेळेस पाहिलं असेल की माझा पराभव झाला, अमल माडिकांचा पराभव झाला, आमदार महादेवराव माडिक साहेबांची विधान परिषद आमच्याकडून गेली, गोकुळ ताब्यातून गेलं, त्यानंतर सम्राट माडिक आमचे पराभव झाले. आणि अनेक प्रकारे व्यवसायावर, परिवारावर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मी नेहमी सांगत होतो माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादावर विश्वास आहे. मी सांगत होतो की हे कालचक्र आहे, या चक्रातून आज दिवस मावळला तर तो उद्या सकाळी उगवतो. तीच परिस्थिती आज झालेली आहे. तो दिवस उगवलेला आहे आणि ज्यांनी दृष्ट प्रवृत्तीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला आज त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. परंतु आम्ही कधी त्यांना संपवायची भाषा करणार नाही, कारण कुणी कुणाला संपवू शकत नाही. किती छोटा माणूस असला तर तो मुंगीनं हत्तीला बेजार केलेली कहाणी आपल्याकडे आहे, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. त्यामुळं कोणी संपवायची भाषा करू नये. लोक तुम्हाला निवडून देतात, लोक तुम्हाला सत्ता देतात, त्याचा सदुपयोग केला पाहिजे. खरं पाहता कोल्हापूरकरांनी भरभरून महाडिक परिवाराला दिलेलं आहे. इतकं दिलं की 7 पिढ्या जरी आम्ही आमच्या पुढच्या पिढीने कोल्हापूरची सेवा केली तरी त्याची उतराई होणार नाही. परंतु आम्ही प्रयत्न करतो या सामाजिक कामातून किंवा जी सत्ता पद आम्हाला पक्ष किंवा कोल्हापूरकर देतात त्या माध्यमातून जनतेची सेवा करायचं काम आम्ही करतो. संपवायची किंवा कुणाला अडचणीत आणायची भाषा करत नाही आणि करूही नाही कुणी. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.